नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जीनियस कॉमर्स क्लासेस लोहा। तर विद्यार्थी मित्रांनो, आता 11वीचे विद्यार्थ्यांची भीती कमी झाली असेल, ठीक आहे। भीती तुमची कमी झालीच असेल आणि व्हायलाच पाहिजे, ठीक आहे। कारण अकाउंट विषय लय इझी आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जीनियस कॉमर्स क्लासेस लोहा हे YouTube चॅनलमध्ये आहात। तर तुम्ही जीनियस कॉमर्स क्लासेस लोहा हे YouTube चॅनलमध्ये असाल आणि कनेक्ट असाल चॅनल सोबत नेहमी, तर तुम्हाला अकाउंट विषय लय इझी वाटते। कसा वाटते? लय इझी वाटते। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अकाउंट विषय लय इझी करायचा असेल आणि चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा असेल, तर आपल्या जीनियस कॉमर्स क्लासेस लोहा हे YouTube चॅनल सोबत कनेक्ट राहा। आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कारण का तुम्हाला अकाउंट विषय लय इझी करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल, बेल आयकॉनला प्रेस करावं लागेल। मग तुम्हाला अकाउंट विषयाचे लय व्हिडिओ काय होतील पाहायला मिळतील। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं एवढंच की अकाउंट विषयाचा आपण अभ्यासक्रम सुरू केला इयत्ता 11वीचा। आता हा 11वीचा अभ्यासक्रम जो आहे फक्त 11वी पुरता मर्यादित नाही, कारण का कॉमर्स फॅकल्टीचं बेसिक इथंच लपलेलं आहे इयत्ता 11वी मध्ये। आणि जर तुम्हाला हे बेसिक समजून घ्यायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला एक ना एक संकल्पना समजून येईल। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पुस्तकपालन कशाला म्हणायचं, लेखाकर्म कशाला म्हणायचं, त्याचबरोबर पुस्तकपालन म्हणजे काय, लेखाकर्म म्हणजे काय, दोन्ही मधला फरक, दोन्हीची तुलना, वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण पाहिले। त्याचबरोबर लेखांकनाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, लेखांकनाच्या वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीचा देखील आपण थोडक्यामध्ये आढावा घेतलाय। भारतीय पद्धत, इंग्रजी पद्धत, ती अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, जे प्रकरण नंबर 3 आहे, रोजकीर्द नावाचं प्रकरण, ही रोजकीर्द नावाचं प्रकरण तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर यासाठी महत्त्वाचं म्हणजे खात्याचे नियम आहेत। खात्याचे काय आहेत? नियम आहेत। आणि जे की तुम्हाला समजून घेणं इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे। हा, तुम्ही शॉर्टकट नोंदी करू शकता, पण त्या शॉर्टकट नोंदी तुम्ही सगळ्याच व्यवहारांच्या नाही करू शकत। मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणताही व्यवहार दिल्याच्या नंतर त्याच्या नोंदी जर का तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर यासाठी तुम्हाला नियम महत्त्वाचे आहेत, रूल्स महत्त्वाचे आहेत, जे की आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहोत। मग सगळ्यात महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जेणेकरून कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा, जेणेकरून आम्हाला यापुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही हे आजच्या व्हिडिओमधले बेसिक समजून घेतला तर तुम्हाला पुढचे प्रकरण जे आहेत, पुढचे 3 ते 4 प्रकरण, त्यामधले जे काही समजा प्रक्रिया आहे, जे काही खात्याचे परिणाम आहेत, जे काही खातेवही असेल, सहाय्यक पुस्तके असेल, अशा वेगवेगळ्या जी प्रकरणांमध्ये तुम्हाला म्हणजे या बेसिकचा खूप काय होणार आहे, फायदा होणार आहे। बीकॉमला देखील आपण पाहतो की हे प्रकरण जसंच्या तसं आहे फर्स्ट इयरला जनरल एंट्रीचं। म्हणून यासाठी तुम्हाला हे प्रकरण चांगल्या प्रकारे समजून घ्यायचंय। आणि बऱ्याच वेळेस आपण पाहतो की मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना मी शिकवत असताना इंग्रजी मीडियमचे विद्यार्थी देखील त्यांनी सांगितले की सर, आम्हाला देखील समजून सांगण्याचा प्रयत्न करा। नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, तुमचा देखील आपण आजच्या व्हिडिओमधून विचार करूयात। ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, रूल्स। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे की डेबिट आणि क्रेडिट करण्याचे जे काही नियम आहेत, रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट। म्हणजे डेबिट कशाला म्हणायचं? डेबिट म्हणजे नावे, डेबिट म्हणजे काय माय, डेबिट म्हणजे नावे, आणि क्रेडिट म्हणजे काय, जमा। क्रेडिट म्हणजे काय, जमा, मराठीमध्ये म्हणायचं। इंग्रजीमध्ये बघा, नावेला काय म्हणायचं, डेबिट, आणि जमाला काय म्हणायचं, क्रेडिट। मग रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं नावे आणि जमा करण्याचे नियम। कोणतंही खातं असते, हे नावे कसं करायचं, जमा कसं करायचं, या संदर्भात आपल्याला माहिती आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासावयाची आहे। तर वेळ न लावता आपण थोडक्यामध्ये माहिती सुरू करूया। तर सगळ्यात महत्त्वाचं बघा विद्यार्थी मित्रांनो, लेखे म्हणजे लेखांचे किंवा खात्यांचं वर्गीकरण। ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं, लेखी किंवा खाते कशाला म्हणायचं? आता क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स म्हणजे खात्यांचं वर्गीकरण। आता खात्यांचं वर्गीकरण माहिती करून घेण्याच्या पूर्वी आपल्याला नेमकं खातं कशाला म्हणायचं, लेखी कशाला म्हणायचं, खात्यालाच मराठीमध्ये पर्याय नाव काय आहे, लेखे आहे। आणि या खात्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात, अकाउंट्स असे म्हणतात। काय म्हणतात, अकाउंट्स। खात्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं, अकाउंट्स।
मग लेखे किंवा खाते नेमकं काय भानगड आहे, तर याच्यामध्ये सांगता येईल आपल्याला की विशिष्ट व्यक्ती असेल, कोणताही व्यक्ती घ्या तुम्ही, व्यक्ती कोणताही घ्या, कोणताही व्यक्ती असेल किंवा कोणतीही संपत्ती असेल, देयता असेल, उत्पन्न असेल किंवा खर्च असेल. आता जे इंग्रजी मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांना सांगायचं म्हणजे काय सांगायचं, एनी पर्सन, कोणताही व्यक्ती आला, एनी ऍसेट, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेन्सेस, म्हणजे कोणत्याही गोष्टी असू द्या, कोणताही घटक असू द्या. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळा व्यक्ती, वेगवेगळी संपत्ती, वेगवेगळा खर्च, वेगवेगळं उत्पन्न, यांच्याशी संदर्भात जे काही व्यवहार होतात, म्हणजे व्यक्ती संदर्भात असतील, संपत्ती संदर्भात असतील, वस्तू संदर्भात असेल, उत्पन्न असेल, खर्च असेल, बरोबर, कोणत्याही गोष्टींच्या बाबतीत असू द्या, जे काही व्यवहार होतात तर हे व्यवहार सारांश रूपाने लिहायचे असतात. मग सगळ्यात महत्वाचं वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळी संपत्ती, देयता, उत्पन्न, खर्च, तर अशा वेगवेगळ्या घटकांचे जे काही व्यवहार असतात, जे काय असतात, काही व्यवहार असतात, हे सारांश रूपाने म्हणजे मोजक्या शब्दामध्ये ज्या पुस्तकात नोंदवले जातात त्याला काय म्हणतात, खाते किंवा लेखे असे म्हणतात. म्हणजे बघा, ज्या खात्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती, व्यक्ती, उत्पन्न, खर्च यांचे जे काही व्यवहार असतात, हे व्यवहार ज्या पुस्तकामध्ये लिहिले जातात, संदर्भ स्वरूप म्हणजे सारांश स्वरूपाने लिहिले जातात किंवा नोंदविले जातात, त्यालाच काय म्हणतात, खाते असे म्हणतात. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, खातं कशाला म्हणायचं याबद्दल वेगवेगळ्या तज्ञांनी व्याख्या सांगितल्यात. त्यामध्ये बघा, पहिला तज्ञ कोण आहे, J.R. बाटलीबॉय. कोणता आहे, J.R. बाटलीबॉय. J.R. बाटलीबॉयने काय सांगितले बघा, खाते म्हणजे काय सांगितले, खाते म्हणजे एका व्यक्तीवर, बघा, खाते म्हणजे एका व्यक्तीवर, एक प्रकारच्या संपत्तीवर. बघा, ह्याने बी तेच सांगितले जे की तुम्हाला मी सांगितले. खाते म्हणजे काय, एका व्यक्तीवर, एका प्रकारच्या संपत्तीवर किंवा एका प्रकारचा लाभ किंवा हानी. हानी म्हणजे नुकसान, नाही तर म्हणजे चला हानी सिंग नाही माय, हानी म्हणजे काय, खर्च, काय, खर्च. म्हणून सगळ्यात महत्वाचं एक प्रकारचा लाभ किंवा हानीवर प्रभाव करण्याच्या व्यवहारांच्या, कयाचा प्रभाव करण्याचा व्यवहारांच्या सारांश रूपाने केलेली नोंद. म्हणजे बघा, प्राध्यापक J.R. बाटलीबॉयने काय सांगितलंय, कोणताही व्यक्ती असू द्या, कोणतीही संपत्ती असू द्या, कोणतेही उत्पन्न असू द्या किंवा कोणतेही नुकसान असू द्या, यांच्यावर प्रभाव होणाऱ्या किंवा यांच्यावर प्रभाव करण्याचा, बरोबर, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार असतात, यांच्या वेगवेगळ्या घटकांचे जे काही व्यवहार असतात, तर ते व्यवहार कोणत्या रूपाने लिहायचे, सारांश रूपाने लिहायचे. कोणत्या रूपाने लिहायचे, सारांश रूपाने लिहायचे. त्याला काय म्हणतात, म्हणजे सारांश रूपाने लिहिण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, खाते असे म्हणतात किंवा त्यालाच काय म्हणतात, अकाउंट असे म्हणतात. मग तुम्ही म्हणताल, मास्तर तुम्ही तर आम्हाला म्हणाव नाव्याने जमा करण्याचे नियम सांगू लागलाव आणि हे काय रामायण सांगत बसलाव. बाळा, हे रामायण जर समजलं तरच पुढे आपण पाहतो की महाभारत समजते. म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे वनवासाला गेल्याशिवाय महाभारत समजत नाही. म्हणून अगोदर काय करायचं, आपल्याला ही थिअरी समजून घ्यायची आहे, हे बेसिक संकल्पना समजून घ्यायच्या. का तुला जर मला सांगा खातं म्हणजे काय हेच माहित नसेल तर खात्याचे प्रकार का ढेकळे समजणार आहेत, नाही. म्हणून काय करायचंय, अगोदर तुला अकाउंट समजून घ्यावं लागल, अगोदर खाते म्हणजे काय ते समजून घ्यावं लागल, मग तुला खात्याचं वर्गीकरण समजल. म्हणून सगळ्यात महत्वाचं ह्या बाटली बॉयनं, बाटली एवढ्या बॉयनं काय व्याख्या सांगितली आहे की वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्ती असतील, वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती असेल, वेगवेगळ्या प्रकारचा लाभ असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची हानी म्हणजे नुकसान असेल, यांचे जे काही व्यवहार असतात तर त्या व्यवहारांची कोणत्या रूपाने, सारांश रूपाने नोंद ज्या पुस्तकात केली जाते किंवा नोंद करणे, त्याला काय म्हणतात, खाते असे म्हणतात. दुसरी सांगितली व्याख्या कार्ट्यानं, बरोबर, आर्यन कार्टर. कार्टरने काय सांगितलंय बघा, कार्टरने ते सांगितलंय, वेगळं काय सांगितलंय का, नाही. बघा, थोडासा फरक आहे व्याख्येमध्ये. विशिष्ट प्रकारच्या वस्तू किंवा व्यक्तीच्या संदर्भात, बघा यानं वस्तू आणि व्यक्तीवर भर दिलाय. लय गुणी माणूस आहे का नाही प्राध्यापक कार्टर, त्यानं जास्त भानगडीत पडलाच नाही. दोनच गोष्टीमध्ये जिकडं तिकडं काय सांगितलंय, विशिष्ट वस्तू किंवा व्यक्तीच्या संदर्भात, म्हणजे एनी पर्सन एनी गुड्स, बरोबर. म्हणजे सगळ्यात महत्वाचं कोणतीही वस्तू असू द्या किंवा कोणताही व्यक्ती असू द्या, यांच्या संदर्भात जो काही व्यवहार होतो
यांच्या संदर्भात जो काय होतो व्यवहार, व्यवहार म्हणजे जे काही ट्रान्झॅक्शन होते, बरोबर आहे. इंग्रजीमध्ये काय म्हणायचं ट्रान्झॅक्शन, व्यवहाराला काय म्हणायचं ट्रान्झॅक्शन म्हणायचं. म्हणजे काही व्यवहार असते तर हे व्यवहार कोणत्या रूपाने सारांश रूपाने, कोणत्या रूपाने सारांश रूपाने लेखा पुस्तकात केलेली नोंद, नोंद म्हणजेच काय एंट्री, नोंद म्हणजेच काय एंट्री, सारांश रूपाने लेखा पुस्तकात केलेली नोंद म्हणजे काय होय खाते होय, म्हणजे काय होय लेखे होय. मग सगळ्यात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगायचंय ते कोणतेही ऍसेट असेल, कोणतेही म्हणजे कोणत्याही प्रकारचं इन्कम असेल, कोणत्याही प्रकारचा एक्सपेन्सेस असेल, ठीक आहे, तर यांची सारांश रूपाने म्हणजे समराइज्ड ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, सारांश रूपाने ज्या पुस्तकात नोंद केली जाते त्याला काय म्हणायचं खाते असे म्हणायचं. आता महत्वाचं आहे खात्याचे वर्गीकरण. आता सगळ्यात महत्वाचा आणि महत्वाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही म्हणसाल की नाव्याने जमा करण्याचे नियम जे आहेत ते नियम तर आपल्याला पुढे अभ्यासायचे, पण ते नियम अभ्यासण्यापूर्वी तुम्ही जर या गोष्टी अभ्यासल्या, नियम अभ्यासण्यापूर्वी तुम्ही जर या गोष्टी अभ्यासल्या तर तुम्हाला ते 3 नियम समजतील. आणि 3 नियम जर समजले, खात्याचे 3 नियम असतात ते पुढे आपल्याला पाहायचे. मग 3 नियम जर तुम्हाला समजले तर तुम्हाला अकाउंट आलं म्हणून समजा, बाकीच्या कोणत्याच गोष्टी करण्याची गरज नाही. तुम्ही जर हे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिलात तर तुम्हाला या पुढचे जे काही समजा रोजकीर्द नावाचं जे प्रकरण आहे, खातेवही नावाचं प्रकरण आहे, सहाय्यक पुस्तके नावाचं प्रकरण आहे, ते सगळे प्रॉब्लेम जे आहेत तुम्हाला इझी समजून जातील. सगळं समजून तुम्हाला टेन्शन घेण्याची काळजी करण्याची अजिबात काय राहणार नाही, गरज राहणार नाही. तुम्ही फक्त या गोष्टी बारकाईने काय करा समजून घ्या. आता बघा खात्याचे वर्गीकरण म्हणले, खाते म्हणजेच खात्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं अकाउंट म्हणायचं. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, जसं की बघा इथं सांगितलं आपल्या इंग्रजी मध्ये आपल्याला सांगता येईल की क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. मग सगळ्यात महत्वाचं जी वेगवेगळ्या प्रकारचे खाते आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं जे अकाउंट्स आहे, तर याचे नेमकं सगळ्यात महत्वाचं वर्गीकरण आपल्याला करायचंय, क्लासिफिकेशन आपल्याला करायचंय. तर समजून घेत असताना बघा या खात्याचे मुख्य प्रकार किती आहेत 2 आहेत. एमपीएससी ला कर सहाय्यक परीक्षेमध्ये प्रश्न पडला होता, स्वतः तो पेपर मी दिलेला आहे, मला वाटतं 2017-18 ची काहीतरी गोष्ट आहे ती. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं खात्याचे प्रकार किती असा प्रश्न पडला होता. कोणता प्रश्न पडला होता खात्याचे प्रकार. आता कदाचित नगर परिषदचा पेपर आहे बघा लेखा परीक्षेचा, त्यामध्ये पण तुम्हाला कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो की खात्याचं म्हणजे खात्याचे प्रकार किती, तर सांगायचं खात्याचे मुख्य प्रकार किती आहेत 2 आहेत. खात्याचे नियम 3 आहेत. इथं बऱ्याच विद्यार्थ्याला कन्फ्युज होतंय. खात्याचे नियम किती आहेत 3 आहेत बरोबर, पण खात्याचे प्रकार हा प्रश्न विचारल्यावर मात्र खात्याचे प्रकार मुख्य किती 2 हेच उत्तर आपल्याला लिहायचंय. 11वीचे विद्यार्थी तुमच्या बी कामाचं आहे माय हे, तुम्हाला देखील पुढे वेगवेगळ्या परीक्षा द्यायच्या बरोबर आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा खात्याचे प्रकार किती आहेत 2 आहेत. त्यामधला एक आहे वैयक्तिक खाते. एक प्रकार कोणता आहे वैयक्तिक खाते आणि दुसरा प्रकार कोणता आहे अवैयक्तिक खाते. अगोदर आपण फक्त खात्यांचे काय समजून घेऊ, प्रकार समजून घेऊ, नंतर आपल्याला एका एका प्रकाराबद्दल सविस्तर माहिती घ्यायची आहे. कारण हे प्रकार समजले तर हेच प्रकार म्हणजे काय खात्याचे नियम आहेत, पुढे वेगळं काही बी नाही. फक्त व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा. ओके, व्हिडिओ मिस करू नका, शेवटपर्यंत बघा. नक्की तुमचं आज आपण पाहतो की जिंदगीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओ मधून. मग बघा खात्याचे प्रकार किती आहेत 2. एक म्हणजे वैयक्तिक खातं आणि दुसरं म्हणजे कोणतं खातं अवैयक्तिक खातं. आता या वैयक्तिक खात्याला आणि अवैयक्तिक खात्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणायचं पर्सनल अकाउंट्स आणि इम्पर्सनल अकाउंट्स. बघा खात्याचे प्रकार किती 2. एक म्हणजे काय पर्सनल अकाउंट्स आणि दुसरं म्हणजे काय आहे इम्पर्सनल अकाउंट्स आहे. ओके, दुसरं आणखी महत्वाचं बघा वैयक्तिक खातं जे आहे या वैयक्तिक खात्याचे बाळा किती प्रकार पडतात 3 प्रकार पडतात. वैयक्तिक खात्याचे किती प्रकार पडतात 3. त्याच्यामधला नंबर 1 चा कोणता आहे नैसर्गिक वैयक्तिक खाते, 2 नंबरचा कोणता आहे कृत्रिम वैयक्तिक खाते आणि 3 नंबरचा कोणता आहे प्रातिनिधिक वैयक्तिक खाते. बघा वैयक्तिक खात्याचे म्हणजे पर्सनल अकाउंट्सचे किती प्रकार पडतात 3 प्रकार पडतात. पहिला काय आहे नैसर्गिक वैयक्तिक खाते, दुसरा काय आहे कृत्रिम वैयक्तिक खाते आणि तिसरा काय आहे प्रातिनिधिक वैयक्तिक खाते. आता यालाच आपल्याला सांगता येईल की इंग्रजीमध्ये काय म्हणायचं बघा पर्सनल अकाउंट्स बरोबर किती प्रकारचे आहेत 3 प्रकारचे. एक नॅचरल पर्सनल अकाउंट्स, एक काय आहे नॅचरल पर्सनल अकाउंट्स, दुसरं आहे आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट्स, दुसरं काय आहे
आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट्स आणि तिसरं काय रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट्स. बघा इझी आहे. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बघा विद्यार्थी मित्रांनो, वैयक्तिक खात्याचे किती प्रकार 3. पहिला आहे नैसर्गिक वैयक्तिक खाते, याला नॅचरल पर्सनल अकाउंट्स म्हणायचं. काय म्हणायचं? नॅचरल पर्सनल अकाउंट्स म्हणायचं. दुसरं बघा कृत्रिम वैयक्तिक खातं, याला आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट्स म्हणायचं. काय म्हणायचं? आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट्स. तुम्हाला कदाचित वैयक्तिक खात्याचे प्रकार असा देखील प्रश्न विचारू शकतात. तर वैयक्तिक खात्याचे प्रकार किती आहेत? 3 आहेत. वैयक्तिक खात्याचे प्रकार किती आहेत? 3. आणि तिसरा म्हणजे कोणता आहे? प्रातिनिधिक वैयक्तिक खाते, ज्यालाच की आपण रिप्रेझेंटेटिव्ह काय म्हणतो आपण? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट्स म्हणतो. मग महत्वाचं काय विद्यार्थी मित्रांनो, हे झाले वैयक्तिक खात्याचे प्रकार. किती आहेत? 3 आहेत. आता पुढे बघा अवैयक्तिक खाते. अवैयक्तिक खात्याचे मुख्य प्रकार किती आहेत? 2 आहेत. या प्रत्येक गोष्टी बारकाईने लक्षात ठेवा. कोणत्या खात्याचे किती प्रकार आहेत हा देखील कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्ही म्हणसाल मास्तरने आपल्याला सांगितलंय खात्याचे मुख्य प्रकार किती, तर मास्तरने किती सांगितले? 2. तुम्हाला प्रश्न पडल वैयक्तिक खात्याचे प्रकार किती, त्याचं उत्तर किती आहे? 2 नव्हे माय, किती होय? 3 होय. किती होय? 3 होय. ध्यानात ठेवा, मनात ठेवा, लक्षात ठेवा. ताईला सांगा, बेब्याला सांगा. ओके, ध्यानात ठेवायला. का तर प्रश्न विचारल्यावर मार्क कटणार नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं वैयक्तिक खात्याचे प्रकार किती? 3. आणि जे अवैयक्तिक खातं आहे या अवैयक्तिक खात्याला इम्पर्सनल अकाउंट म्हणायचं. काय म्हणायचं? इम्पर्सनल अकाउंट. आणि इम्पर्सनल अकाउंटचे किती प्रकार पडतात? 2. एक काय आहे? रिअल अकाउंट. एक काय आहे? रिअल अकाउंट. आणि दुसरं काय आहे? नॉमिनल अकाउंट्स. बघा इम्पर्सनल अकाउंट्सचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. एक म्हणजे रिअल अकाउंट्स आणि 2 म्हणजे नॉमिनल अकाउंट. म्हणजे ह्यालाच काय म्हणायचं माहिती आहे का? अवैयक्तिक खात्याचे 2 प्रकार पडतात. रिअल अकाउंट्स म्हणजेच वास्तविक खाते. बघा अवैयक्तिक खात्याचे किती प्रकार आहेत? 2. 2 मधला पहिला प्रकार कोणता आहे? वास्तविक खाते. कोणता आहे? वास्तविक खाते. आणि दुसरा कोणता आहे? नामधारी खाते, ज्यालाच नॉमिनल अकाउंट्स असे म्हणतात. कोणता अकाउंट्स म्हणतात? नॉमिनल अकाउंट्स असे म्हणतात. म्हणून सगळ्यात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो, खात्याचं वर्गीकरण अभ्यासत असताना खात्याचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक म्हणजे वैयक्तिक खातं, दुसरं म्हणजे अवैयक्तिक खातं. वैयक्तिक खात्याचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. आणि अवैयक्तिक खात्याचे प्रकार किती आहेत? 2 आहेत. त्यामधला पहिला म्हणजे कोणता आहे? वास्तविक खातं. आणि दुसरा म्हणजे कोणता आहे? नामधारी खाते. वास्तविक खात्याला रिअल अकाउंट म्हणायचं आणि नामधारी खात्याला काय म्हणायचं? नॉमिनल अकाउंट. आता पुढं वास्तविक खात्याचे परत किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. वास्तविक खात्याचे परत किती प्रकार आहेत? 2. त्याच्यातला पहिला प्रकार कोणता आहे? मूर्त वास्तविक खाते, ज्याला टँजिबल रिअल अकाउंट म्हणतात. काय म्हणतात? टँजिबल रिअल अकाउंट. बघा वास्तविक खात्याचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. एक म्हणजे काय? मूर्त वास्तविक खाते. आणि दुसरं म्हणजे काय? अमूर्त वास्तविक खाते. वास्तविक मूर्त वास्तविक खात्याला काय म्हणायचं? टँजिबल रिअल अकाउंट. आणि अमूर्त वास्तविक खात्याला काय म्हणायचं? इनटँजिबल रिअल अकाउंट. बघा इम्पर्सनल अकाउंट्सचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. एक म्हणजे रिअल अकाउंट्स आणि 2 म्हणजे नॉमिनल अकाउंट्स. कारण तुम्हाला हे प्रत्येक गोष्टी समजणं गरजेचं आहे. कोणत्या खात्याचे किती प्रकार आहेत आणि कोणते आहेत या गोष्टी आपल्याला आधी समजून घ्यायच्यात. या प्रत्येकाच्या व्याख्या आपल्याला सविस्तर अभ्यासावयाच्या आहेत. प्रत्येकाची माहिती, प्रत्येकाची उदाहरणं आपल्याला अभ्यासावयाची आहेत. फक्त आपण काय समजून घ्यायचंय की बाबा याचे प्रकार कोणते कोणते आहेत ती महत्वाचे आपल्याला समजून घ्यायचे. तर बघा इम्पर्सनल अकाउंटचे 2 प्रकार आहेत. एक रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. रिअल अकाउंटचे किती प्रकार आहेत? 2. एक म्हणजे काय? टँजिबल अकाउंट आणि दुसरं म्हणजे काय? इनटँजिबल अकाउंट. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा नामधारी खाता आहे. या नामधारी खात्याचे पण किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. खर्च व नुकसान खाते. पहिलं कोणतं आहे? नामधारी खात्याचे बघा किती प्रकार आहेत? 2. पहिलं खर्च व नुकसान खाते आणि दुसरं उत्पन्न व प्राप्तीचे खाते, ज्यालाच की आपण काय म्हणू शकतो? लाभ. उत्पन्न व लाभाचे खाते असंही आपण कभी कभी म्हणू शकतो. ठीक आहे. मग विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हे जे नामधारी खातं आहे, नामधारी खात्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं?
नॉमिनल अकाउंट्स म्हणायचं. त्या नॉमिनल अकाउंट्सचे पण किती प्रकार पडतात? दोन प्रकार पडतात. एक म्हणजे एक्सपेन्सेस अँड लॉसेस. एक म्हणजे काय? एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि दुसरं काय? इन्कम अँड गेन्स. इन्कम अँड गेन्स म्हणजे सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, आपण खात्याचं जे वर्गीकरण आहे हे खात्याचं वर्गीकरण ह्या डायग्रामच्या माध्यमातून, ट्री डायग्रामच्या माध्यमातून आपण समजून घेतले. मग एवढंच लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की खात्याचे किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वैयक्तिक खाते, दुसरं म्हणजे अवैयक्तिक खाते. वैयक्तिक खात्याचे किती प्रकार आहेत? तीन प्रकार आहेत. एक म्हणजे नैसर्गिक वैयक्तिक खाते, दुसरं म्हणजे कृत्रिम वैयक्तिक खाते, तिसरं म्हणजे प्रातिनिधिक वैयक्तिक खाते. आणि जे अवैयक्तिक खाते आहे, अवैयक्तिक खात्याचे किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वास्तविक खाते, दुसरं म्हणजे नामधारी खाते. वास्तविक खात्याचे किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत. मूर्त वास्तविक खाते, अमूर्त वास्तविक खाते. आणि नामधारी खात्याचे प्रकार किती आहेत? दोन प्रकार आहेत. खर्च व नुकसान खाते, उत्पन्न व लाभाचे खाते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण खात्याचे वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण पाहिले. वर्गीकरण पाहत असताना आपल्याला सांगता येईल की क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. यामध्ये बघा अकाउंट्सचे किती प्रकार आहेत? मुख्य दोन प्रकार आहेत. एक म्हणजे पर्सनल अकाउंट्स, दुसरं म्हणजे इम्पर्सनल अकाउंट्स. पर्सनल अकाउंट्सचे किती प्रकार आहेत? तीन प्रकार आहेत. तेच पहिला नॅचरल पर्सनल अकाउंट्स, दुसरा आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट्स आणि तिसरा रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट्स. आणि जे इम्पर्सनल अकाउंट्स आहे हे इम्पर्सनल अकाउंट्सचे पण किती प्रकार आहेत? दोन प्रकार आहेत. पहिला रिअल अकाउंट्स आणि दुसरा नॉमिनल अकाउंट्स. पहिला कोणता आहे? रिअल अकाउंट्स आहे आणि दुसरा कोणता आहे? नॉमिनल अकाउंट्स आहे. रिअल अकाउंट्सचे किती प्रकार पडतात? दोन प्रकार. एक म्हणजे टँजिबल रिअल अकाउंट्स आणि दुसरं म्हणजे काय? इनटँजिबल रिअल अकाउंट्स. आणि त्याचबरोबर नॉमिनल अकाउंट जे आहे ह्या नॉमिनल अकाउंट्सचे पण किती प्रकार पडतात? दोन प्रकार पडतात. एक म्हणजे एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि दुसरं म्हणजे काय? इन्कम अँड गेन्स. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण सगळ्यात महत्वाचं जे खात्याचं वर्गीकरण होतं हे वर्गीकरण आपण थोडक्यामध्ये अभ्यासलेलं आहे. आता याबद्दल आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नेमकं वैयक्तिक खातं कशाला म्हणायचं, अवैयक्तिक खातं कशाला म्हणायचं या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात. कारण का खात्याचे जे पुढे तीन नियम आपल्याला अभ्यासायचे तर ते तीन नियम अभ्यासण्यासाठी ह्या जी बेसिक संकल्पना आपण थोडक्यामध्ये आता त्यांचं एक स्वरूप जाणून घेतलंय. त्या संकल्पना अत्यंत काय आहेत? महत्वाच्या आहेत. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वैयक्तिक खातं कशाला म्हणायचं, अवैयक्तिक खातं कशाला म्हणायचं, पर्सनल अकाउंट कशाला म्हणायचं, इम्पर्सनल अकाउंट कशाला म्हणायचं याबद्दल आपण आढावा घेणार आहोत. दोन तीन व्हिडिओमध्ये हे पूर्ण जे बेसिक आहे एकाच व्हिडिओमध्ये घेण्याऐवजी दोन तीन व्हिडिओमध्ये आपण हे पूर्ण बेसिक चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत. कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फक्त व्हिडिओ कोणताही मिस करू नका. वेळातला वेळ काढून हे बघा जेणेकरून तुम्हाला हे बेसिक जर तुमचं पूर्ण झालं तुम्हाला अकाउंटला कोणीही हरवू शकत नाही, तुम्हाला अडवू शकत नाही. माझ्या ठिकाणी थांबून तुम्ही शिकू शकता. हे जर तुम्ही बेसिक चांगल्या प्रकारे काय केलात समजून घेतलात तर. ओके. यात तुम्ही जर व्हिडिओला तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुमच्या काही अडचणी असतील माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्यावर तुम्ही फोन करून कॉल करून विचारू शकता. तत्पूर्वी आपण थांबूया. जय हिंद.